एक मोठी बातमी आहे। वादग्रस्त आयएस पूजा खेडकर यांच्या या प्रकरणामध्ये दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या पत्रानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आता चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। पिंपरी चिंचवड पालिकेला दिलेला आदेश एबीपी माझाच्या हाती लागलेला आहे। खोटं अपंगत्वाचं प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरसह मदत करणाऱ्यांवरती सुद्धा आता गुन्हा दाखल होणार आहे का, असा सवाल या निमित्तानं विचारला जातोय। खोटं अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवून देणारे रॅकेट उघडकीस आणण्याचे आदेश आता देण्यात आलेले आहेत। नाजिम मुल्ला आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। नाजिम, काय अपडेट आहे? अमोल, वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकरांवरती आधीच अटकेची टांगती तलवार आहे। दिल्लीचं क्राईम ब्रांच पूजा खेडकर यांचा शोध घेत आहे। असं असतानाच आता याच पूजा खेडकरांना यूपीएससी मध्ये आयएस होण्यासाठी ज्यांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिलेले आहे त्यांच्या चौकशीचे आदेश जे आहेत ते आता जिल्हाधिकारी कार्यालयाने, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेले आहेत। खरं तर यामध्ये आपल्या राज्याचं जे दिव्यांग कल्याण आयुक्तालय आहे त्यांनी लक्ष घातलेलं आहे आणि त्यांनी तशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत आणि त्या अनुषंगाने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने पिंपरी पालिकेला तशा प्रकारचे आदेश दिले आणि हाच आदेश आता एबीपी माझाच्या हाती या ठिकाणी लागलेला आहे। खरं तर जे केंद्रीय दिव्यांग विभाग आहे त्यांच्याकडून जे पूजा खेडकर यांनी आयएस होण्यासाठी जे अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवलेले आहे आणि त्याच प्रमाणपत्राची आता चौकशी या ठिकाणी सुरू आहे आणि या चौकशीमध्ये जर जे डॉक्टर ज्यांनी खोटं प्रमाणपत्र दिले असं जर सिद्ध झालं तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश यामध्ये दिलेले आहेत। त्यासोबतच ज्यांनी पूजा खेडकरांना मदत केलेली आहे त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल होणार आहे आणि अतिशय गंभीर बाब म्हणजे यामध्ये रॅकेट आहे का, जे गुन्हा खोटे अशा प्रकारचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र देत आहेत ते सुद्धा पिंपरी पालिकेला उघडकीस आणावं लागणार आहे। त्यामुळं ज्या पद्धतीने पूजा खेडकर ह्या अडचणीत आहेत आता त्यांना अशा प्रकारचं खोटं प्रमाणपत्र दिलं जात आहे त्यांचे सुद्धा धाबे दणाणल्याचं आपल्याला आणलेले आहेत आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार का ते पाहावं लागेल। नाजिम, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।